let's start with today's session. So, uh, as usual, the introductory part I'll quickly run through because you all know we conduct Ideal Pathshala every Saturday. You already know us. You already know the corpus that we handle. Just last 15 days prior, we crossed 300 CR AUM. The family is growing. Thank you for your support as usual. I think those who have already joined has attended our past sessions. So you know the basic rules की तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवा, म्यूटवर राहा सो दॅट बाकीच्यांना डिस्टर्ब नाही होणार. बेसिक गोष्टी आहेत. This is the list of the past session conducted. If anyone has missed and wish to listen, recording is available. मंथली न्यूजलेटर आम्ही पब्लिश करायला लागलोय. ते आमच्या ऑफिसमध्येही अवेलेबल आहे आणि जर तुम्ही घरी तुम्हाला हवं असेल तर आम्ही ते तुम्हाला पोस्टही करू शकू. मंथली सबस्क्रिप्शन आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. आम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत आणि डिस्ट्रीब्युशन मॉडेलमध्ये ऑपरेट करतो. सो आम्ही ॲडवायझरी नाही करत, आम्ही चार्जेस नाही घेत किंवा आम्ही एखादा प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी सेशन्स नाही घेतो. हे डिस्क्लेमर आहे. आम्ही सेबीच्या अंडर, गाईडलाईन्सच्या अंडर, इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्रामच्या फॉर्मॅटमध्ये हे करतो आहोत सेशन्स. सो जसं मी मगाशी म्हटलं, आज आपण बघणार आहोत की प्रुडंटचं ॲप आहे जे प्रत्येकाकडे आहे. ते आपण कसं वापरायचं सो दॅट तुमची जी इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही केली आहे त्याची बेसिक माहिती तरी तुम्हाला कळली पाहिजे. सपोज आमच्या टीममधलं कोणी फॉर एक्झाम्पल एखाद दिवस अवेलेबल नाही आहे, सुट्टी आहे, कोणी फोन नाही उचलला, असं झालं, एखादा रिपोर्ट हवा आहे, एखादा काहीतरी तुम्ही कॅल्क्युलेशन करायला बसलाय आणि तुम्हाला रेफरन्स पाहिजे की IRR किती आहे माझ्या पोर्टफोलिओचा किंवा काय, तर काही बेसिक गोष्टी ज्या प्रत्येकाला आल्या पाहिजे जर तुम्ही एखादा ॲप वापरताय तर त्याचे स्क्रीनशॉट सकट आम्ही इथे इन्क्लूड करायचा आणि माहिती देण्याचाच प्रयत्न करणार आहोत. सो काही प्रश्न असतील जे सुरुवातीला आम्हाला तुमचा फीडबॅक जाणून घेण्यासाठी आम्हाला हवे आहेत. सो आमचे वॉर्मअप क्वेश्चन्स आहेत किंवा पोल्स म्हणूया त्याला, की तुम्ही तुमची सॉरी बिफोर वी स्टार्ट हे क्वेश्चन्स आम्ही का इन्क्लूड केले त्याप्रमाणे आम्ही पुढची प्रेझेंटेशन्स किंवा आमच्या पुढच्या स्ट्रॅटेजीज किंवा क्लायंट कम्युनिकेशन आम्ही तशा पद्धतीने मॅनेज करायचा प्रयत्न करू. सो पहिला प्रश्न आहे, हाऊ ऑफन डू यू चेक युअर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ? तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचा एखादा ऑप्शन या चौघांमधला जो तुम्हाला किंवा तुम्ही जो फॉलो करता तो चॅट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर करू शकता. तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ किती वेळा चेक करता? हे बघा, आम्ही इथे जज नाही करणार आहोत. कोणी रोज करत असेल, कोणी करतच नसेल कारण काही कळत नाहीये. बोथ थिंग्स आर ओके फॉर अस. आम्ही हे तुम्हाला जज करण्यासाठी नाहीये. हे तुम्हाला आम्हाला आमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. ओके. नॉट डेली किंवा डेली ठीक आहे. काय बरोबर आहे किंवा चुकीचं आहे पण शेवटी बघू असं काही नसतं. जस्ट आमच्या अंडरस्टँडिंगसाठी आम्ही विचारतोय. पुढचा प्रश्न बघूया. वॉर्मअप पोल्समध्ये की हाऊ डू यू करंटली ट्रॅक युअर इन्व्हेस्टमेंट? तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कशी ट्रॅक करता? तुम्ही तुमच्या क्लायंट डेस्कमधून ट्रॅक करता की तुम्ही तुमच्या ॲडवायझरला सतत फोन करता की नाही मला रिपोर्ट पाहिजेच आहे, मला ॲप कळत नाही, की तुम्हाला बघायलाच आवडत नाही, की तुम्ही एक्सेल शीटच प्रिफर करता? तुमचा काय प्रेफरन्स आहे? आम्हाला सांगा, आम्हाला पण अंडरस्टँड होईल. ओके, आपल्याला काही उत्तरं मिळाली आहेत, की ओके, वन्स अ मंथ इज अ गुड ऑप्शन. क्लायंट डेस्कमधून तू बघतेस प्राची, व्हेरी गुड. आय एम शुअर तुला ह्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती पण असतील. आज थोडी आपण रिव्हिजन करूया. सो वळूया आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे, की तुम्ही कुठे ते ॲप यूज करताय? कुठलं डिव्हाइस वापरून ते ॲप यूज करताय? मोबाईलमध्ये बघताय, टॅब यूज करताय, काही जणांना ना लॅपटॉप कन्व्हिनियंट वाटतो. डेस्कटॉपवरती छान दिसतं किंवा हे काहीच नाही आणि ॲपच नाहीये माझ्याकडे. अशीही केस असू शकते. त्यात तुम्ही कुठे स्टँड करता? आपण फीडबॅक बघूया.
प्रुडंट काय नोटबुक अँड पेन. गुड ऑप्शन. मी अजूनही यू वोंट बिलीव्ह निलेशजी, मी स्वतः पण बरेचदा पेन पेन्सिल घेऊनच बसते. मला खूप बरं वाटतं या कधी-कधी ओल्ड बुकसारखं म्हणजे ॲपपेक्षा वगैरे. पण येस, एखादा ॲप तुमच्या मोबाईलवर तर किंवा कशावर तरी असू दे, सो दॅट चेक करायला ईझी जाईल. थँक यू फॉर द फीडबॅक. मोबाईल वुड बी ईझी, बट आय अग्री. मी पण पेन पेपरवाली मुलगी आहे. ओके. सो हॅव यू डाउनलोडेड द क्लायंट डेस्क? आपण हे सेशनला सुरुवात करण्याआधी तुमच्या सगळ्यांकडे क्लायंट डेस्क हवा. जर असेल तर ते ईझी जाईल. नसेल तरी काळजी करू नका. आजच्या सेशनमध्ये आपण तो कसा डाउनलोड करायचा हे पण इन्क्लूड केलेलं आहे. हे सेशन आम्ही रेकॉर्ड करतोय आणि ते नंतर ज्यांना म्हणजे बरेच फीडबॅक आले, की आम्हाला शनिवारी सकाळी जमत नाहीये, पण आम्हाला वापरायचं आहे. त्यांच्यासाठी आम्ही रेकॉर्डिंग नंतर YouTubeवर अपलोड करणार आहोत. 5 सगळी रेकॉर्डिंग्ज पण आहेत. तिथून तुम्ही नंतर जाऊन रिफरही करू शकता, जर आत्ता तुमच्याकडे नेस्क ॲप नसेल तर. सो तुम्ही केलं आहे का डाउनलोड? आत्ता मला रिप्लाय करून सांगू शकता. येस, थँक यू. व्हेरी गुड. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. व्हॉट इज द मोस्ट इम्पोर्टंट टू यू व्हाईल यूजिंग अ फायनान्शियल ॲप? तुम्हाला काय इम्पोर्टंट वाटतं? ते सिंपल असलं पाहिजे. ते बघितल्या-बघितल्या क्विक ॲक्सेस करून म्हणजे त्याची ॲक्सेसिबिलिटी क्विक पाहिजे. म्हणजे इथे जा, तिथे क्लिक करा, मग परत प्रश्न विचारणार, मग परत म्हणजे ते कॉम्प्लिकेटेड होतं. तसं नाही आवडत कोणाला. सिक्युअर्ड पाहिजे, की तुमचे रिपोर्ट सिक्युअर्ड राहिले पाहिजेत, नंबर्स सिक्युअर्ड राहिले पाहिजेत. हे सगळंच इम्पोर्टंटच आहे. पण तुम्हाला यातलं इम्पोर्टंट काय वाटतं? बघूया आपल्याला फीडबॅक आलेले आहेत. येस, ऑल व्हेरी गुड. पण सिक्युरिटी इज टॉपमोस्ट कारण आपले पैसे त्यात इन्व्हॉल्व्ड असतात. करेक्ट. ॲप्रिशिएट बोथ दी आन्सर्स. तर वळूया आजच्या मेन टॉपिककडे की प्रुडंट क्लायंट डेस्क. क्लायंट डेस्क कसा वापरायचा? अ, आणि त्याचे कुठून डाउनलोड करायचा? तो सेफ आहे का? ट्रान्सपरन्सी किती मेंटेन केली आहे? हे सगळं आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. त्याचा लोगो आम्ही इथे प्रुडंट असं दिसेल. नंतर अजून एक लोगो दुसरा आहे जिथे क्लायंट डेस्क म्हणून लिहून आलेलं असेल. तर आपण आधी सुरुवात करण्याआधी हे बघूया की याचे बेनिफिट्स काय आहेत? एकतर जसं मी मगाशी म्हटलं, रविवारी सपोज आम्ही कोणी अवेलेबल नाही. कधी आमचा कोणाचा फोनच बंद आहे. जसं मी परवा एक दिवसभर सेशनमध्ये होते. मी एक 10-15 कॉल्स मिस केलेत. सो अशा वेळेला तुम्ही मोबाईल बघून काही अर्जंट असेल त्या रिलेटेड, तर तुम्ही ॲक्सेस करून आपापली माहिती बघू शकता. बेसिक तरी. बाकी आम्ही आहोत. ऑल इन वन व्ह्यू कसं ते पुढे समजेलच तुम्हाला, की एकाच ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी कशा बघू शकता. ऑफकोर्स हे पेपरलेस आहे. कॅरी करून सगळीकडे हरवलं, खूप ओझं झालं, पेपर्स झाले असं होत नाही. हॅसल फ्री आहे आणि सेफ आहे, सिक्युअर्ड आहे. आता हे कोण यूज करू शकतं? तर वर्किंग प्रोफेशनल्स, येस, वर्किंग प्रोफेशनल्स आर जनरली बिझी. दे मे नॉट गेट द टाइम टू विजिट आवर ऑफिस अँड मीट अस. सो very, very ideal for them. Homemakers sometimes are handling the financial part because people are working and they are busy. So they can also have an access. घरी बसल्या-बसल्या मोबाईलमध्ये मिळतं. Senior citizens, they feel anxious sometimes. What is the value? What happens? माझे पैसे आहेत ना? हां, दिसतायत ना? हां, ओके, गुड. सो फॉर देअर माइंड सेक दे कॅन ऑल्वेज ॲक्सेस दिस. यंग इन्व्हेस्टर्स are no doubt very nowadays intelligent species and they are very keen on learning this and tech savvy. सो त्यांना तर शिकवायला पण लागत नाही. हे तुमच्यासाठी मी शिकवते. असा एखाद्या 15 वर्षाच्या मुलाला आणून बसवा. तो अजून 4 गोष्टी मला शिकवेल. इतकी ती जनरेशन हुशार आहे आणि त्यामुळे त्यांनाही हे ॲक्सेस म्हणजे अगदी लहान मुलं नाही, पण मोठी आहेत आणि त्यांना टीनेजर्स आहेत, शिकतायत, पहिला जॉब लागला तर त्यांना पण ते सेव्हिंगची एक सवय लागू शकते किंवा घरातल्यांचे पैसे ते पेरेंट्सना गाईडही करू शकतात. कुठे जाऊन काय बघायचं, कसं. सो ह्या सगळ्यांसाठी हे आयडियल आहे. तर ते ॲक्सेस कसं करायचं? आता किरण तुम्हाला थोड्या वेळाने पुढच्या स्लाईड पुढे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. पण थोडक्यात मी सांगते, ज्यांच्याकडे Android फोन आहे, त्यांनी Play Storeमधून हे डाउनलोड करायचं. लोगो पुढे दिलेला आहे. नाही तर iPhoneमध्ये ॲप स्टोअरमध्ये ते मिळेल. लॉग इन आयडी, पासवर्डबद्दल मी जास्त बोलत नाही बिकॉज किरण इज द राइट पर्सन. तो खूप व्यवस्थित गाईड करेल.
आपण काही मेन फीचर्स बघून घेऊया. एकतर सगळ्यात महत्त्वाचं आणि खरं सांगू, सी इव्हन इफ यू डू नॉट अंडरस्टँड एनीथिंग फ्रॉम धिस सेशन, ॲट लीस्ट पोर्टफोलिओ रिव्ह्यू इज समथिंग यू शुड अंडरस्टँड. आणि इतकं जरी आलं तर यू आर गुड टू गो असं मी म्हणेन. रेस्ट ऑल द थिंग्स आर लाइक एक्स्ट्रा. ठीक आहे. सो लास्ट सेशन वी हॅड कंडक्टेड फॉर अनदर ॲप. We have old clients using NJ app. So we explain all the options. Then they said that technical terms we were not understanding what is STP. So maybe तुमचे STP नसेल पण ते तुमच्या गरजेचं पण नसेल. At least you should be able to view what is the total IRR, what is the amount that I have invested, सगळी दिसते ना, and what is the current value. ठीक आहे. So portfolio review is the most important feature I feel in today's session. इतकं कळलं तरी खूप. SIP tracker, are the SIPs working properly? They're getting debited properly? What are the returns getting generated? What is the units getting accumulated? Transaction history. Sometimes people keep asking us की झालेत का डेबिट, तुमच्याकडे दिसतात का बघा. ऑफकोर्स आमची जबाबदारी, आम्ही बघू. गिव्ह मी अ सेकंड प्लीज. सॉरी. सो ऑफकोर्स आम्ही हे चेक करूच, पण अर्जन्सीमध्ये तुम्ही तुमची ट्रान्झॅक्शन परचेस असू दे, रिडम्शन असू दे, SIP असू दे, इथे ट्रॅक करू शकता. ते कसे दिसतील ते आपण नंतर बघूया. परफॉर्मन्स चार्ट, काही स्कीमचे परफॉर्मन्स, काही SIPचे परफॉर्मन्स कसे बघायचे, कुठे बघायचे ते पण आम्ही इन्क्लूड केलेलं आहे. या व्यतिरिक्त काही रिपोर्ट जनरेट होतात. नॉट ओनली युअर पोर्टफोलिओ रिपोर्ट, बट फ्यू अदर इम्पॉर्टंट रिपोर्ट्स. Those are also explained here. So we'll start with the actual screenshots. I request Kiran to unmute himself and take the slides one by one. Kiran, प्लीज तू हे पुढचं सेशन कंडक्ट कर. मध्ये कुठेही लागलं तरी कोणी आम्हाला चॅटबॉक्समध्ये, सॉरी टू इंटरप्ट किरण, तुम्ही आम्हाला चॅटबॉक्समध्ये मेसेज टाकून ठेवा. मी शेवटी ॲड्रेस करीन किंवा आम्ही स्टॉप करून ते तुम्हाला तो स्क्रीन आणून एक्सप्लेन करू. ठीक आहे. ओके ओके श्रुती. हां, तर हे प्रुडंट क्लायंट डेस्क म्हणजे जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाल तेव्हा तुम्हाला हा लोगो दिसेल. इथे ओपन करून तो ॲप डाउनलोड करायचा आहे. ॲप डाउनलोड झाल्यानंतर नेक्स्ट स्लाइड. ॲप तुमच्याकडे डाउनलोड होईल मोबाईलमध्ये. मग तुम्हाला सिस्टीम जनरेटेड लॉग इन ID आणि पासवर्ड हे आम्ही जनरेट करतो. तुम्ही एकदा ॲप डाउनलोड केल्यानंतर आम्हाला इन्फॉर्म करायचं आहे की आम्ही ॲप डाउनलोड केलं आहे, तर सिस्टीम जनरेटेड लॉग इन ID पासवर्ड सेट करा. मग आम्ही ते सेट करतो. ते लॉग इन ID पासवर्ड तुमच्या मोबाईलमध्ये येतात ईमेलवरती. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. इथे युजर नेम मध्ये लॉग इन ID एंटर करायचा आहे, पासवर्ड सिस्टीम जनरेटेड. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट स्लाइड आहे. तुम्ही जेव्हा लॉग इन ID आणि पासवर्ड एंटर करता तेव्हा एंटर एमपिन असं ऑप्शन येतं. इथे तुम्हाला एमपिन सेट करायचा आहे. तो तुम्ही जेव्हा लॉग इन करणार त्यावेळी प्रत्येक वेळी तो एमपिन एंटर करावा लागतो. हा एमपिन असा सेट करायचा आहे की जो तुमच्या लक्षात राहील. एमपिन सेट केल्यानंतर हे डॅशबोर्ड ओपन होतं. डॅशबोर्ड वरती तुम्हाला हे ऑप्शन दिसत आहेत. करंट व्हॅल्यू म्हणजे किरण, सॉरी टू इंटरप्ट. सॉरी, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट होती. आम्ही हे ज्यांचं ॲप यूज केलंय त्यांची परमिशन घेतली अँड वी हॅव रिमूव्ह द नेम फॉर सिक्युरिटी पर्पज. आता तू पुढे कंटिन्यू करू शकतोस बिकॉज व्हॅल्यूज आर गेटिंग डिस्प्ले. ओके. डॅशबोर्ड वरती तुम्हाला हे ऑप्शन दिसणार, करंट व्हॅल्यू म्हणजे तुम्ही जी टोटल इन्व्हेस्टमेंट केले त्याची आता मार्केट व्हॅल्यू किती आहे ती तुम्हाला इथे दिसते. ज्यांचा आम्ही ॲप यूज केला आहे त्यांची 1,28 lakhs. त्यानंतर इन्व्हेस्टेड व्हॅल्यू म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली आहे ते दिसते. त्यानंतर ॲब्सोल्यूट रिटर्न्स, जेव्हा तुमच्या इन्व्हेस्टमेंटला 1 वर्षापेक्षा कमी पिरियड होतो त्यावेळी तुम्ही ॲब्सोल्यूट रिटर्न चेक करायचे आहेत, ते 30% दिसत आहेत. आणि त्यानंतर वेटेड CAGR, तुमच्या इन्व्हेस्टमेंटला जेव्हा 1 वर्षापेक्षा जास्त पिरियड झालेला असेल तेव्हा तुम्ही CAGR चेक करायचं आहे. इथे डिव्हिडंड हिस्ट्री असेल काही तर दिसतं. शॉर्ट टर्म गेन लॉस हे पण इथे दिसतंय. लॉंग टर्म गेन लॉस हे दिसतंय इथे. व्हॅल्यू ऑफ लिक्विड फंड्स हे 0 दिसतंय. लिक्विड फंड्स मध्ये काही इन्व्हेस्टमेंट नाहीये. त्याच्यानंतर इथे खाली दिसतंय तुम्हाला नेचर वाईज समरी. नेचर वाईज समरी मध्ये इक्विटी, डेट, कमोडिटी, हायब्रिड
या ज्या म्युच्युअल फंडचे टाइप्स आहेत स्कीमच्या, त्याचे तुम्हाला डिटेल्स दिसत आहेत. म्हणजे टोटल इन्व्हेस्टेड व्हॅल्यू इक्विटीमध्ये किती आहे, त्याची करंट व्हॅल्यू किती आहे, डेटमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे ते दिसतंय. कमॉडिटीज म्हणजे गोल्ड, सिल्वर याच्यामध्ये किती आहे ते पण दिसतंय. हायब्रिडमध्ये किती आहे तेही दिसतंय आणि खाली टोटल आपल्याला दिसतंय. आता पुढची स्लाइड आहे. ओके, येस, डॅशबोर्ड सॉरी, झालं. या सगळ्या प्रेझेंटेशन मधली आय थिंक दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड. सो प्लीज कन्फर्म इफ यू डोंट माइंड. विल वेट फॉर फ्यू सेकंड्स. You confirm because if you understand this, it's like almost you have understood the app. So rest of the things we'll check, but this has to be clear. So I'll wait for another few seconds. काही असतील डाऊट तर आत्ताच आम्हाला सांगा. हेलो. निलेश जी. हाँ मैडम, आई वांटेड टू आस्क, ये डिविडेंड जो होता है ये ऑलमोस्ट ऑलवेज जीरो होता है या कुछ ऐसे म्यूचुअल फंड हाउसेस है जो डिविडेंड देते हैं और यहाँ पे रिफ्लेक्ट होगा? Good question. See, Nilesh ji, when we suggest a scheme to any client, we have two options to suggest. One, growth, and another is dividend. See, this person has not opted for any dividend scheme or fund. So यहाँ पे हमें डिविडेंड बिल्कुल भी नहीं दिखेगा, क्योंकि अगर डिविडेंड डिक्लेयर भी होता है तो भी वो ग्रोथ स्कीम में है, तो वो ग्रोथ में ऐड होगा उनके। देखिए, जैसे इन्वेस्टेड वैल्यू और करंट वैल्यू में वो अफेक्ट होगा, ग्रोथ दिखेगी, डिविडेंड जीरो। अगर हम स्कीम सिलेक्ट करते समय डिविडेंड स्कीम दी गई है तो ही डिविडेंड यहाँ दिखेगा। बट जस्ट फॉर एवरीवन्स इंफॉर्मेशन, वी आर नॉट प्रमोटिंग डिविडेंड स्कीम्स मेजरली, बिकॉज ऐसा नहीं बोल सकते कि बिल्कुल भी नहीं दे रहा है, पर नहीं दे रहा है। द रीजन इज, in case of growth scheme, the taxation comes only if there are transactions, but in case of dividend once declare is always taxable. So always in the sense, of course वो calculate होता है, but it is taxable. So it is not convenient. So एक अलग discussions का part है। यहाँ पे इतना ही पॉइंट हमें सिलेक्ट करना है, ध्यान देना है कि हमने सिलेक्ट किए हुए स्कीम्स ग्रोथ है, इसलिए डिविडेंड जीरो दिख रहा है। अगर डिविडेंड स्कीम होती तो यहाँ पे डिक्लेयर होने के बाद रिफ्लेक्ट होता। ओके, थैंक यू ठीक है मैम. नीलेश जी, आगे जाए। यस यस, आई रिमेम्बर, ये आपने लास्ट टाइम भी डिस्कस कोई सेशन में मैंने पूछा था, करेक्ट। आपने बताया था, मुझे याद आया. अच्छा, एक बिफोर किरण मूव्स ऑन, एक ये लिक्विड Yes. फंड्स क्या होता है? आई एम आस्किंग बिकॉज पर्सनली यू नो आई हैव बीन एडवाइज्ड एंड यू हैव इन्वेस्टेड इन लिक्विड फंड, दैट इज ओके, बट आई जस्ट Yes, वांटेड टू नो actually हाउ इट एक इज काम डिफरेंट करते हैं नीलेश फ्रॉम जी। अदर. जी, Yes, very good यू कैन question. टेक लेटर. If you हाँ, yes, if you यस don't mind, किरण का एक flow है, but good यस. question, good for others also to note down. But I'll answer it at the end so that it No, flows. no issue. No issue. Let Kiran Thank continue. you, Fun. Thank you. Thank you. नेक्स्ट स्लाइड. Sorry, we'll move on to the next slide then. Yes. व्हॅल्युएशन रिपोर्ट्स. व्हॅल्युएशन रिपोर्ट्स मध्ये आपल्याला 3 रिपोर्ट्स दिसतात. एक स्कीम वाईज समरी, क्लायंट वाईज समरी आणि कंबाईन पोर्टफोलिओ. स्कीम वाईज मध्ये आता आपण बघूया आपण काय चेक करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. स्कीम वाईज समरी रिपोर्ट. इथे हे ओपन केल्यानंतर तुम्हाला क्लायंट म्हणजे जर एका फॅमिलीमध्ये 3 लोक आहेत किंवा 2 लोक आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही एकत्र पण रिपोर्ट चेक करू शकता किंवा इंडिव्हिज्युअली पण करू शकता. तर इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्हाला इंडिव्हिज्युअली ए बी आहेत एका फॅमिलीमध्ये तर एचा रिपोर्ट चेक करायचा आहे तर तुम्ही इथे ए ला सिलेक्ट करायचा आणि डेट सिलेक्ट करायची. हे डेट आहे ते तुम्ही ॲज ऑन टुडे पण बघू शकता रिपोर्ट किंवा मागच्या डेटचा चेक करायचा आहे तरीही करू शकता आणि इकडे सर्चला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्लाइड. Before we move ahead, प्राचीचा क्वेश्चन आहे. In case of joint holders, client desk cap will be same. Yes, Prachi, first holder's name will get reflected. So Kiran was explaining की select all मध्ये drop down आहे. You have to select first holder's name here, and the password and user ID will be same. Okay. Now we'll move on to the next.
स्कीम वाईज समरी रिपोर्ट. यामध्ये तुम्हाला टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड, टोटल करंट व्हॅल्यू हे तर दिसतंय, गेन लॉस हे पण दिसतंय, गेन लॉस शॉर्ट टर्म लॉंग टर्म दोन्ही दिसत आहेत. तर स्कीम वाईज समरी रिपोर्टमध्ये इथे स्कीमचं नाव दिसतंय, आदित्य बिर्ला सन लाईफ कन्झम्पशन फंड ग्रोथ ऑप्शन. या स्कीम मध्ये किती इन्व्हेस्ट केली आहे अमाऊंट ते दिसतंय, करंट व्हॅल्यू किती आहे, करंट अमाऊंट किती आहे ते दिसतंय म्हणजे मार्केट व्हॅल्यू, आणि ऍब्सोल्यूट रिटर्न्स किती आहेत आणि सीएजीआर किती आहे ते दिसतंय. इथे सीएजीआर तुम्हाला 14% दिसतोय. ह्या सगळे स्कीमचे डिटेल्स आहेत. ऍक्सिस मिडकॅप फंड दिसतोय, त्यानंतर ऍक्सिस शॉर्ट ड्युरेशन फंड दिसतोय. हे सगळे इन्व्हेस्टेड अमाऊंट, करंट व्हॅल्यू आणि रिटर्न्स किती आहेत ते दिसणार तुम्हाला. नेक्स्ट स्लाइड. हा, ओके. त्यानंतर आपल्याला डिव्हिडंड अँड गेन लॉस रिपोर्ट, यामध्ये आपल्याला जे रिपोर्ट दिसतात ते म्हणजे जेव्हा आपण रिटर्न फाईल करतो त्यावेळी हे रिपोर्ट लागतात. म्हणजे याच्यामध्ये तुमचं टोटल प्रॉफिट अँड लॉस किती आहे किंवा कॅपिटल गेन किती आहे ते दिसतं. ते ऍक्च्युली रिटर्न फाईल करण्यासाठी लागतात हे रिपोर्ट, आणि हे तुम्ही इयर वाईज सिलेक्ट करू शकता. इथे ऑप्शन दिसत आहे, इथे क्लायंट सिलेक्ट करायचं, ज्यांचं कोणाचं आपल्याला बघायचं आहे त्यांचं. इयर वाईज तुम्ही फायनान्शियल इयर वाईज चेक करू शकता. एप्रिल 2025, मार्च 2026 म्हणजे या लेटेस्ट इयरचं जे चालू वर्ष आहे त्याचं. त्यानंतर एप्रिल 2024 टू मार्च 2025 म्हणजे लास्ट फायनान्शियल इयरचं पण तुम्ही चेक करू शकता. म्हणजे हे जे रिपोर्ट आहे ते तुम्ही कोणत्याही इयरचं चेक करू शकता. इथे सर्च केल्यावरती तो रिपोर्ट ओपन होईल. हा, आता इथे तुम्हाला गेन लॉस रिपोर्ट दिसतोय. हे वरती जी आहे ती समरी आहे, म्हणजे किती टोटल गेन लॉस आहे, आणि खाली तुम्हाला स्कीम वाईज गेन लॉस दिसतोय. एसबीआय बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड, इन्व्हेस्टेड अमाऊंट आणि रिडम्पशन अमाऊंट दिसते. म्हणजे याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले होते 11,298 आणि रिडम्पशन अमाऊंट आहे 16,932. आणि याच्यामध्ये जो गेन लॉस गेन आहे तो लॉंग टर्म गेन आहे 5635. तसंच पुढे आदित्य बिर्ला सन लाईफ सेव्हिंग्स फंड मध्ये पण दिसतोय तुम्हाला. हा जो गेन दिसतोय आदित्य बिर्ला सन लाईफ सेव्हिंग्स फंड, हा शॉर्ट टर्मचा गेन दिसतोय 2595. बरोबर. इथे जर किरण लॉस असेल तर काय ते पण सांगा एकदा. हा, जर आता इथे तुम्हाला जो इथे गेन लॉस इकडे जो कॉलम आहे तिथे तुम्हाला 5635 असं दिसतंय. हे प्लस मध्ये आहे म्हणजे हा गेन आहे, आणि जेव्हा जर लॉस असेल तर तुम्हाला ते निगेटिव्ह मध्ये दिसणार. म्हणजे जर हा जर लॉस असता 5,000चा तर तुम्हाला -5635 असं दिसलं असतं. करेक्ट. हे कॅल्क्युलेटर्स आहेत, ते आपण नंतर एका सेशन मध्ये बरेच कॅल्क्युलेटर्स आहेत. SIP कॅल्क्युलेटर म्हणजे हे खूप मी जस्ट ब्रीफ करते किरण, हा की जेव्हा आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग किंवा म्हणजे असेसमेंट करतो, क्लायंट बरोबर बसतो, तेव्हा आम्ही गोल्स बद्दल डिस्कस करतो. सो अशा पद्धतीचे कॅल्क्युलेटर्स आमच्याकडे असतात, थोडे ॲडव्हान्स असतात. त्यात फॉर्म्युले असतात, ते आम्ही वापरून रिटायरमेंटला किती पैसे जमवले पाहिजे. तितके जमवायचे असतील तर रिव्हर्स कॅल्क्युलेशन, आता किती SIP करायला पाहिजे. चाइल्ड एज्युकेशन, आय एम गोइंग टू टॉक अबाउट इट ॲट दी एंड. सो तसे कॅल्क्युलेटर्स आम्ही आमच्या एंडला वापरत असतो. पण काही सिंपल कॅल्क्युलेटर्स इथे पण इन्क्लूड केलेत. मी ते आज का नाही घेत, कारण प्रत्येक कॅल्क्युलेटरवर मला 5-10 मिनिटं तरी बोलता येईल. इतके सुंदर हे कॅल्क्युलेटर्स आहेत. तुम्ही ट्राय करू शकता. पण आम्ही प्लॅन करतोय की एक वेगळंच कॅल्क्युलेशनचं, म्हणजे एकदम सिंपल असतं. तुम्हाला काही फॉर्म्युले वगैरे नसतात टाकायचे. तसं आपण वेगळं सेशन एकदा अरेंज करू. सो आज आम्ही इथे फोकस करत नाही आहोत. पण आम्ही हे नक्की इन्क्लूड करायचं ट्राय करू. किरण, नाऊ यू कॅन मूव्ह अहेड. अदर रिपोर्ट्स मध्ये ऑप्शन आहेत ट्रान्झॅक्शन रिपोर्ट. ट्रान्झॅक्शन रिपोर्ट मध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स दिसतात, म्हणजे रिडम्पशन, परचेस, SIP हे सगळे डिटेल्स येणार, डेट वाईज येणार. SIP परफॉर्मन्स ट्रॅकर, यामध्ये तुम्ही एखाद्या स्कीमचे डिटेल्स चेक करू शकता. लास्ट 10 इयर्स किंवा सिन्स इन्सेप्शन त्यांनी काय परफॉर्म केलंय ते बघू शकता. SWP ओके सॉरी. नाही, SWP परफॉर्मन्स ट्रॅकर, इथे पण आपण SWP ज्या फंडाचा रिपोर्ट चेक करायचा आहे त्याचे चेक करू शकतो, लास्ट 10 इयर्स, 15 इयर्स किंवा सिन्स इन्सेप्शन पासून. ओके, नेक्स्ट स्लाइड.
म्हणजे काही जण म्हणतात ना, कुठली स्कीम सिलेक्ट करू, ह्याच्यात एस-आय-पी करू का त्याच्यात? सो तुम्ही थोडा परफॉर्मन्स ऑफकोर्स आम्ही आहोत, आम्ही सांगूच. पण तुम्हाला असं काही आर-एन-डी करायचं असेल, यू कॅन रिफर, हे रेफरन्ससाठी आहे. तर आता मगाशी किरणनी सांगितलं परफॉर्मन्स ट्रॅक करू शकता एस-आय-पीचा किंवा मी सांगितलं. तर आता किरण तुम्हाला थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल, की कसा तो एखाद्या स्कीमला सिलेक्ट करून परफॉर्मन्स चेक करायचा. ओके. आता फॉर एक्झाम्पल इथे आपण एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि फंड हाऊसचं नाव आहे एचडीएफसी म्युच्युअल फंड, नेचर इक्विटी आणि स्कीम नेम एचडीएफसी फ्लेक्झी कॅप फंड. आता इथे इन्सेप्शन डेट घेतले आपण 1 जानेवारी 1995. इथे तुम्ही डेट चेंज करू शकता. म्हणजे जर तुम्हाला कोणत्या पर्टिक्युलर इयरचा जर Period. एक्सपेरिमेंट करायचा असेल तर इथे अमाऊंट इन्व्हेस्टेड 10,000 दिसते फ्रॉम डेट जानेवारी 2021 टू जानेवारी 2025. इथे कॅल्क्युलेट केल्यावरती त्या पूर्ण म्हणजे 2001 पासून ते 2025 म्हणजे 25 वर्षाचा पूर्ण रेकॉर्ड येणार तुम्हाला इथे. ओके. तो असा दिसतो रेकॉर्ड. हे डेट वाईज आहे. इथे त्याचा एनएव्ही 10 जानेवारी 2001 मध्ये किती होता, डिव्हिडंड रिइन्व्हेस्ट किती झालाय, हे पूर्ण डेट वाईज येत जाणार. म्हणजे जानेवारी 2001, फेब्रुवारी 2001 म्हणजे हे पूर्ण 24-25 Year wise. इयर वाईज रेकॉर्ड येणार. आणि जर तेवढ्याच अमाऊंटची 10,000ची जर एस-आय-पी एखाद्या व्यक्तीने कंटिन्यू ठेवली असती, तर किती अमाऊंट इन्व्हेस्ट होते, व्हॉट विल बी द करंट व्हॅल्यू, सी देअर इज अ ह्यूज ग्रोथ. तर असं तुम्हाला इथे दिसू शकतं. ट्रान्झॅक्शन रिपोर्टमध्ये इथे तुम्ही डेट वाईज तुमचा ट्रान्झॅक्शन रिपोर्ट सिलेक्ट करू शकता आणि मग त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स येतील. जसं की परचेस आहे, एस-आय-पी आहे, रिडम्शन आहे, स्विच आहे, एस-टी-पी आहे, ते सगळे डिटेल्स इथे सर्च केल्यावरती येणार. इथे तुम्हाला डेज तो पिरियड सिलेक्ट करायचा आहे. आम्ही 7 सिलेक्ट केला आणि चेक केलं. पण आम्हाला या क्लायंटसाठी ट्रान्झॅक्शन्स रिसेंट काहीच नव्हते. गेल्या 2-3 महिन्याचे नव्हते. सो आम्हाला तो स्क्रीनशॉट इथे ॲड करता आला नाही. पण तुम्ही काही परचेस किंवा रिडम्शन किंवा एस-आय-पी स्टार्ट स्टॉप काही केलं असेल अगदी रिसेंट, तर तुम्हाला ते इथे दिसू शकेल. जर रिसेंट नाहीये, तर आमच्याकडून रिपोर्ट घ्या. आम्हाला मात्र खूप आधीचा पण मिळतो. ओके. सो थँक यू किरण. स्लाइड्स डिस्कस केल्याबद्दल. आम्ही इथे स्लाइड्स संपवतोय. थोड्या गोष्टी अजून आपल्या बाकी आहेत बिफोर वी कन्क्लूड, की हे सगळं आपण सेशन का अरेंज केलं? तर हे ॲप का महत्त्वाचं वाटतं आम्हाला? तुमचा टाईम सेव्ह करतं. तुम्ही यू स्टे इन्फॉर्म. कधी-कधी ना लोकं खूप घाबरतात, की मार्केट पडलंय, तर आता काय होणार? बट व्हेन यू ॲक्चुअली सी, युअर इन्व्हेस्टमेंट मे नॉट बी दॅट अफेक्टेड. सो यू शुड बी इन्फॉर्म. सो इफ यू हॅव अन ॲप, you can track. You are in control of your money. It is all in the mind. When you can see it, when you view it, you feel better. सायकोलॉजिकल इम्पॅक्ट खूप चांगला पडतो आणि तुम्ही एक इंडिपेंडंट इन्व्हेस्टर बनू शकता. तुमची डिपेंडन्सी आमच्यावरची कमी होते. आता आपलं सेशन जे मेन आम्हाला सांगायचं होतं ते झालंय. सो पोस्ट सेशन आम्ही काही पोल्स तुमच्यासाठी किंवा क्वेश्चन्स म्हणूया असे क्रिएट केले. वी वुड बी हॅपी. तुम्ही थँक यू आत्तापर्यंत ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतच होतात. याची पण आपण जरा उत्तरं बघूया, की आम्हाला अंदाज येईल, की पुढे कसं आम्हाला क्लायंटला काय गरज असते किंवा कसं आम्हाला चेंजेस करायला पाहिजे. सो विच फीचर ऑफ द प्रुडंट क्लायंट डेस्क डू यू थिंक इज मोस्ट युजफुल? जे आपण शिकलो. पोर्टफोलिओ रिव्ह्यू, सी सगळं इम्पॉर्टंट आहेच. एक चेक करा, आम्ही सर्वे घेतोय. पोर्टफोलिओ रिव्ह्यू, एस-आय-पी ट्रॅकर, रिपोर्ट स्टेटमेंट म्हणूया आणि फंड सर्च. तुम्हाला काय वाटतं याच्यात काय इम्पॉर्टंट आहे? मोस्ट इम्पॉर्टंट. प्राची, मीन टाईम बाकीचे सगळे उत्तर देतात तोपर्यंत ओव्हरव्ह्यू. ओके, पोर्टफोलिओ ओव्हरव्ह्यू. प्राची, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. परचेस आणि रिडम्शनसाठी वेगळा ॲप आहे. जनरली टू बी ऑनेस्ट वी डोंट गिव्ह इट टू क्लायंट्स. द ओन्ली फॉर द रिझन इज एखाद्याला माहिती नसतं आणि मग ते ट्रान्झॅक्शन करायला जातात. खूप उत्साहात जातात.
SIP रजिस्टर करतात. कधी-कधी लमसमच करायचं असतं, पण मोठ्या अमाउंटची SIP रजिस्टर होते चुकून. कधीतरी हाल्फच अमाउंट काढायची असते. 1,00,000तले फक्त 10,000 हवे असतात आणि पूर्ण पूर्ण निघतात. सो ह्या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला ट्रान्झॅक्शनचं ॲप जनरली देत नाही. बट वन मोर थिंग, इफ यू आर विलिंग टू, वी कॅन गिव्ह अँड वी कॅन ट्रेन यू. But it is advisable to ask us. Of course, we'll discuss and then we can do the transactions. But there we have certain clients who are pro in that. So they can manage it. So त्यांच्यासाठी आम्ही ते देऊ शकतो. फंड सर्च, येस, व्हेरी गुड. अँड देन कन्वे विश टू यू. ओके. येस, तसं आपण नेहमी करतो निलेशजी. थँक यू. ओके. सो वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. हाऊ मेनी ऑफ यू रेग्युलरली चेक युअर SIP स्टेटस? दिस इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू हॅव SIP, तुम्ही जेन्युइनली सांगा, की खरंच रोज रेग्युलर चेक करता, कधी-कधी चेक करता, कधीच चेक करत नाही. मी तर सांगेन, एक वेळ पोर्टफोलिओ बघू नका, पण SIPचा ट्रॅक नक्की ठेवा. दिस विल हेल्प यू टू ग्रो युअर मनी. आणि एखादी मिस झाली, तर तुम्ही ती आपण एक्स्ट्रा करू शकतो. इन्स्टॉलमेंट पे करू शकतो. ठीक आहे, समटाईम्स इज ऑल्सो फाईन प्राची, पण ट्रॅक ठेवा. हॅव यू एव्हर डाउनलोडेड द कॅपिटल गेन स्टेटमेंट? खूप मस्त प्रश्न आहे. लोकांना माहितीच नसतं. इनफॅक्ट लोकांना कशाला, बरेच दिवस मलाही माहिती नव्हतं. माझ्याकडे पार्टनर डेस्क पण असतो, कारण आम्ही पार्टनर आहोत, आणि क्लायंट डेस्क पण असतो सगळ्यांचा, म्हणजे सगळ्यांचाच ॲक्सेस असतो. सो माझ्याकडे माझा क्लायंट डेस्क आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी पार्टनर डेस्क आहे. सो जनरली मी तिथून जनरेट करायचे माझं पण. पण आम्ही जेव्हा थोडा अभ्यास करायला लागले, मी अजून इथे बाबांना जॉइन केल्यानंतर, तेव्हा मला हे कळलं आणि खूप छान वाटलं, की अच्छा, हे सगळे फीचर्स पण आहेत. तुम्ही कधी केलं होतं का? मला आवडेल जाणून घ्यायला. तर तुम्ही रिव्हर्ट करू शकता. हां, यू गेट इट फ्रॉम अवर टीम. येस प्राची, आम्ही तर आहोतच. येस. एनी टाईम. सो व्हेन चेकिंग युअर पोर्टफोलिओ, व्हिच इन्फॉर्मेशन डू यू सी फर्स्ट? सगळ्यात पहिलं आपलं लक्ष कुठे जातं? बी व्हेरी ऑनेस्ट. खूप इंटरेस्टिंग आन्सर्स याची येऊ शकतात हां. कुठे लक्ष जातं आपलं? अरे वाह! ग्रोथ. येस. ते तर झालंच निलेशजी, पण ह्याच्यापैकी तुम्ही कुठे काय सिलेक्ट कराल, की इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूकडे लक्ष जातं, प्रॉफिट लॉस आहे ना बाबा, प्रॉफिटमध्ये तर दिसतंय ना, टोटल परफॉर्मन्स, येस, IRR किती आहे? माझं जनरली लक्ष ना IRRकडे जातं, की अमाउंट वरखाली होत असते, पण IRR माझा मेंटेन होतोय का? सो तुम्ही तुमचं हे सांगू शकता मत. काही जण ना खूप फोकस्ड असतात. आमच्याकडे क्लायंट आहे. तो ऑस्ट्रेलियाला स्वतः प्रॅक्टिस करतो. तो पण CPA आहे. आणि त्याने मला सांगितलं, माझं लक्ष असेट अलोकेशनकडे असतं. कारण त्याच्या आईचा पोर्टफोलिओ आहे आणि आम्ही असेटवरती खूप लक्ष ठेवतो, की किती पर्सेंटमध्ये काय. टोटल परफॉर्मन्स प्राची, येस, थँक यू. सो आन्सर कॅन बी डिफरंट फॉर एव्हरीबडी. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन. हाऊ कम्फर्टेबल डू यू फील युजिंग मोबाईल ॲप्स फॉर फायनान्शियल ट्रॅकिंग? व्हेरी कम्फर्टेबल. यू नीड हेल्प. यू आर समवॉट कम्फर्टेबल, नॉट व्हेरी शुअर, बट येस, ऑर नॉट कम्फर्टेबल ॲट ऑल. काय वाटतं? व्हेरी गुड. व्हेरी गुड. थँक यू. आणि आता थोडासा अजून फायदा होईल अशी आम्ही आशा करतो तुमच्या नॉलेजमध्ये आफ्टर दिस सेशन. तुम्हाला आता हे सेशन नंतर मी जे बोलले तोच क्वेश्चन. आय एम सॉरी. या सेशन नंतर तुम्हाला किती कॉन्फिडंट वाटेल? आय थिंक यू विल नीड लिटल हेल्प अँड यू विल बी अ लिटल मोर कॉन्फिडंट आफ्टर दिस. इझंट इट? बघूया. व्हेरी कम्फर्टेबल. थँक यू सो मच. अच्छा. आता हे आजचं सेशन झालं, की तुम्ही पहिलं काय करणार? तुम्ही डाउनलोडच केलं नाही ॲप, तर तुम्ही डाउनलोड कराल. डाउनलोड करून ठेवलेलं आहे, पण कधी वाटलंच नाही, की लॉगिन करूया. माहितीच नव्हतं, लक्षच नव्हतं, तर लॉगिन करणार. तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ रेग्युलरली चेक करणार तर ह्याच्यापुढे, की ते सगळं सोडून आम्हालाच फोन करणार, "बघा, आम्ही आमचं थोडंसं काम कमी करतोय बाय कंडक्टिंग धीस सेशन्स." नाही, नाही, असं नाहीये. वी आर देअर एनी टाईम यू कॅन कॉल अस. तर वी आर जस्ट ट्राइंग टू गेज की काय आमच्या ह्याचा परिणाम होतो या सेशन्सचा. येस, किरण, व्हॅल्यू ॲडेड. येस, थँक यू. थँक यू सो मच निलेशजी फॉर आयडेंटिफाइंग द एक्नॉलेजिंग दिस लॉस अँड गेन रिपोर्ट विथ व्यू. येस, येस. हा आपल्याला वर्षातनं एकदाच लागतो.
पण फॉर युअर अंडरस्टँडिंग बिफोर मेकिंग एनी ट्रान्झॅक्शन्स यू कॅन गो थ्रू दिस रिपोर्ट. सो ठीक आहे, पुढे वळूया आपण. तुम्हाला कसं वाटलं हे ॲप? तुम्हाला युजर फ्रेंडली वाटतं का? यू कॅन शेअर विथ अस. माझ्या मते आता तुम्हाला बरंचसं कळलेलं आहे. थँक यू सो मच. हे सगळे रिपीट क्वेश्चन्स होते, सो मी घेईन. So just to conclude, I will suggest download it if you haven't yet. लॉग इन करा आणि तुमची रेग्युलरली ट्रॅक करा. रोज नाही ट्रॅक केली तरी चालेल. एक माझं सजेशन, रोज ट्रॅक करू नका. आपण कधी-कधी डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. इमोशन्स मिक्स करू शकतो. सो मे बी वन्स अ मंथ कुड बी दी आयडियल टाईम. बट येस, ऑफकोर्स यू हॅव अ टूल जी मी तुमच्या हातात आहे, तुम्ही कधीही बघू शकता. ठीक आहे? डोंट वरी. सो दिस वॉज कॉल टू ॲक्शन्स. नेक्स्ट वीकमध्ये खूप इंटरेस्टिंग सेशन आम्ही घेऊन आलोय. तुमच्या ओळखीत कोणाचीही मुलं म्हणजे अप टू 18 किंवा 20 इयर 18, 19, 20 इयर्सपर्यंत असतील, अशा पेरेंट्सना यू कॅन प्लीज रीच आउट टू देम अँड सजेस्ट देम टू जॉइन नेक्स्ट सॅटर्डे सेशन. Please please understand this session which we are conducting on coming Saturday is not for kids, it is for parents. If they wish to, they can join, but along with the parents, because we are trying to educate and add value to the parents' mood. आमचा फोकस जास्ती पेरेंट्ससाठी असणार आहे. त्या आस्पेक्टनी आम्ही एक सेशन कंडक्ट करणार. सो दिस इज फॉर आम्ही चाइल्ड लिहिलंय, पण इट कॅन बी एन इन्फंट, कॅन बी चाइल्ड, कॅन बी अ किड ऑर टीनेजर. सगळ्यांसाठी सगळ्या आस्पेक्टनी आम्ही ते कव्हर करणार आहोत. सो थोडं वेगळं असेल सेशन. चिल्ड्रन्स डे येतोय 14 नोव्हेंबरला आणि 15ला आपलं सेशन असणार आहे, म्हणून ते थोडंसं स्पेशल मुलांसाठी, मुलांच्या अनुषंगाने पॅरेंट्ससाठी करणार आहोत. आम्हाला आवडेल तुम्ही. अच्छा, अजून एक गोष्ट, काही तुमच्या ओळखीत अशी लोकं असतील, कोणी टीचर्स असतील, त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या पेरेंट्ससाठी तुम्ही, कोणी ट्युशन घेतं, कोणी कॉलेजमध्ये शिकवतं. You have an access to many parents. See, we are not going to promote any product. So त्याची काळजी करू नका. पण ते आमचे क्लायंट्स नसतील, तरी पण ते फ्री ऑफ कॉस्ट हे अटेंड करू शकता. इफ यू विश टू, आमच्याकडून लिंक घ्या आणि त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. कोणाला तरी त्यातनं काहीतरी शिकता येऊन थोडा फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीने आजचं सेशन झालेलं आहे. आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं, आम्ही DRM सिस्टम टाकली आहे. डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर्स, प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल ऑफिशियल फोन नंबर्स आहेत. त्यांना तुम्ही रीच आउट करू शकता. तुमचा कोण RM आहे तुम्हाला माहिती नसेल तर मला सांगा. मी त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगेन पर्सनली. खूप खूप महत्त्वाची अनाउन्समेंट. ब्रॉडकास्टमध्ये इश्यू येतो WhatsAppच्या. आमचे फोन्स बंद होत आहेत सगळे. का तर ऑफकोर्स आमचं काम असं आहे की आम्ही ब्रॉडकास्ट करत असतो. ॲज अन ॲडवायझर पण ॲज अ डिस्ट्रिब्युटर. इट्स अ रिक्वेस्ट, इट्स अ हंबल रिक्वेस्ट. प्लीज आमचा कम्युनिटी जॉइन करा आजच्या आज. आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि प्लीज तो ग्रुप लीव्ह करू नका. याच्यापुढे येणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स आम्ही तिथेच करणार आहोत. मी खूप छान एक सीरीज घेऊन येते जी खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल, की फायनान्स रिलेटेड बुक्स, त्यातनं काय शिकण्यासारखं. तुम्ही बुक नाही वाचू शकत आहात, वेळ नाही आहे. आम्ही स्टडी करून तुमच्यासाठी काही पॉइंट्स आणू. ती सीरीज असेल. आयडियल पाठशालाचे सेशन्सचे लिंक असू दे. तुमच्या सिस्टममधले काही चेंजेस असू देत, तुमच्या पोर्टफोलिओ रिलेटेड रिव्ह्यू केला गेलाय, काहीही असेल तर WhatsApp पर्सनली येईल. पण कम्युनिटीमध्ये कॉमन अपडेट्स येतील. सो इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज जॉइन करा केला नसेल तर आजच्या आज. आणि प्लीज तो लीव्ह करू नका. कारण आम्हाला ब्रॉडकास्टमुळे आमचे नंबर्स 24-24 तासासाठी बंद होत आहेत. सिस्टम बदलली. आम्ही पेड सबस्क्रिप्शन घेऊन ऑफकोर्स तिथे प्रोफेशनल WhatsApp घ्यायचा प्रयत्न करू, पण थोडे काही एरर्स येतायत. म्हणून आपण कम्युनिटीवरती आता फोकस करतोय. या महिन्याचं दर महिन्याला एक टूल ऑफ द मंथ आम्ही घेऊन येणार आहोत. स्टार्टिंग फ्रॉम नोव्हेंबर. आम्ही 5 महिने हे चालू ठेवणार आहोत. तोपर्यंत आमचे बाकीचे टूल्स आम्ही रेडी करतोय. या महिन्याचं टूल आहे फायनान्शियल अवेअरनेस सर्व्हे. केला असेल आमच्याबरोबर ठीक, नसेल आजच कॉन्टॅक्ट करा. 10 मिनिटं लागतील. खूप मस्त इंटरेस्टिंग सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला शिकायला मिळेल, आम्हाला शिकायला मिळेल की तुम्ही कुठे आहात, वेअर डू यू स्टँड, व्हॉट कॅन वी कॉन्ट्रिब्यूट इन युअर लाईफ. नक्की आमच्या टीमला आजच कॉन्ट्रिब्यूट करा आणि एव्हरी मंथ एक टूल असतं. स्प्रेड करा हा वर्ड सगळ्यांबरोबर. आम्ही जर हे प्रोव्हाईड करू शकतो त्याचा फायदा मॅक्झिमम लोकांना व्हावा ही आमची इच्छा आहे. हे आमचे काही महत्त्वाचे ईमेल आयडीज आहेत.
आणि आम्हाला प्लीज तुमचा फीडबॅक द्या. आमच्या टीमला, मला, माझ्या वडिलांना, मला सगळ्यांना खूप बरं वाटेल तुमचाच फीडबॅक ऐकून. अ, अशा पद्धतीने मी आजचं सेशन संपलंय असं असं अनाउन्स करते.